इयत्ता 12वी कला विषय इतिहास. आज आपण इतिहासामध्ये प्रकरण 10चा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी थोडंसं आपण आपल्या या नवीन बदललेल्या अभ्यासक्रमाविषयी जर थोडासा विचार केला तर असं लक्षात येतं की इयत्ता 12वीमध्ये आपण संपूर्ण जगाच्या इतिहासाचा आणि त्यातही युरोप खंड आणि युरोप खंडाचा आपला भारत असेल, आपला महाराष्ट्र असेल, यांच्याशी कसा संबंध येत गेलेला आहे याविषयी अभ्यास करत आहोत. प्रकरण पहिल्यापासून जेव्हा आपण हा इतिहास अभ्यासतोय, युरोपामध्ये कशा प्रकारे नवनवीन शोध लागत होते, युरोपातीलच अनेक देश वसाहत म्हणजेच आपलं साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी कसे जगभर फिरले, त्यांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या, हे सगळं आपण अभ्यासतोय. कुठल्याही गोष्टीची जेव्हा अतिरेकी होते तेव्हा काहीतरी विध्वंस हा घडतच असतो. असाच युरोपातील अति साम्राज्यवादामुळे किंवा वसाहतवादाचा एकदम उच्चांक गाठल्यामुळे पहिले आणि दुसरे महायुद्ध संपूर्ण जगाला भोगावे लागले. याचा अभ्यास आपण मागच्याच प्रकरणामध्ये केलेला आहे. मागचे 2-3 प्रकरणं ही पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित आहेत. याच पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर उद्भवलेली परिस्थिती शमवण्यासाठी किंवा पुन्हा असा संहार होऊ नये म्हणून युरोपातील, रशियामधील, अमेरिकेतील काही विचारवंत पुढे आले आणि त्यांनी तिसरे महायुद्ध उद्भवू नये म्हणून अनेक राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडी आपल्या इतिहासामध्ये घडवून ठेवलेल्या आहेत. याचाच अभ्यास आपण प्रकरण 10 मध्ये करणार आहोत. आपल्या प्रकरण 10चे नाव आहे शीतयुद्ध. युद्ध आहे पण ते अत्यंत शांत पद्धतीने कसं खेळलं जातं. आता युद्ध म्हटले की शस्त्र आले, अणुबॉम्ब आले, संहार आला, मग तो जीवित असेल किंवा निर्जीव गोष्टींचा आला, पण नुकसान हे आलंच. पण हे शीतयुद्ध काय आहे ही संकल्पना आपण प्रकरण 10 मध्ये अभ्यासतोय. प्रकरण 10चा जो पहिला मुद्दा आहे 10.1 शीतयुद्धाची व्याख्या असेल. शीतयुद्धामध्ये काही संघटना, काही करार घडून आलेले आहेत ते आपण 10.2 मध्ये बघणार आहोत. अलिप्ततावाद म्हणजे काय, अलिप्त राहणं कशाला म्हणतात हे आपण 10.3 मध्ये अभ्यासणार आहोत. वसाहतवाद विरोधातील भारताची भूमिका. प्रकरण 2 पासून आपण वसाहतवाद म्हणजे काय आपण अभ्यासतोय आणि इंग्लंड किंवा युरोप खंडातील अनेक देशवासियांनी संपूर्ण जगाच्या पाठीवर आपल्या वसाहती निर्माण केल्या. पण या वसाहतवादाविरोधी भारताची भूमिका ही सुरुवातीपासूनच कशी होती हे आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. सार्क नावाची एक संघटना आहे. आशिया खंडातील देश एकत्र आले आणि त्यांनी आपल्या संरक्षणासाठी एक संघटना प्रस्थापित केलेली आहे. तेही आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. आणि राष्ट्रकुल म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्स जे चालतात किंवा कॉमनवेल्थ हे एक संकल्पना काय आहे हे आपल्याला इथे बघायचं आहे. चला तर मग आपण बघूया. आपल्या या नवीन प्रकरणाला सुरुवात करूया. प्रकरणाचं नाव आहे शीतयुद्ध. व्याख्या. दुसऱ्या महायुद्धानंतर भांडवलशाही व कम्युनिस्ट राष्ट्र, कम्युनिस्ट म्हणजे या ठिकाणी साम्यवादी राष्ट्र, 2 गट आहेत. एक भांडवलशाहीचा गट आहे आणि एक साम्यवादी म्हणजे कम्युनिस्ट गट आहे. असे जे राष्ट्रांचे गट पडलेले होते, या राष्ट्रांमध्ये सत्ता व प्रभाव यांच्यासाठी जो संघर्ष सुरू झालेला आहे त्या संघर्षाला शीतयुद्ध असे म्हणतात. प्रत्यक्ष शस्त्रांचा वापर न करणं. पुढे आपण शीतयुद्ध ही संकल्पना अधिक विस्तारात रूपात बघणारच आहोत. पण या ठिकाणी एवढं लक्षात घ्या, दुसऱ्या महायुद्धानंतर जगाच्या पाठीवर आतापर्यंत 2 महायुद्ध झालेली आहे. पहिलं 1914 ते 1918 दरम्यान घडलेलं होतं.
आणि याहीपेक्षा अत्यंत भयानक असं युद्ध दुसरे महायुद्ध झालेले आहे 1939 ते 1945च्या दरम्यान. या 2 महायुद्धांमध्ये संपूर्ण जग हे ओढलं गेलेलं होतं आणि त्याचे दुष्परिणाम आजही अनेक ठिकाणी पडसाद पडलेले आहेत. हे असं पुन्हा होऊ नये म्हणून जो काही संघर्ष होत होता, कारण मतं आली, विचार आले, प्रत्येकाचं मत जेव्हा पटत नाही तेव्हा संघर्षाला सुरुवात होते. पण असा संहार होऊ नये म्हणून ज्या काही घटना घडल्या त्याला शीतयुद्ध असे म्हणतात. आता ही शीतयुद्ध, ज्याला कोल्ड वॉर असं म्हटलेलं आहे, हा शब्द प्रयोग सर्वात प्रथम जो आहे तो वॉल्टर लिपमन या व्यक्तीने केलेला आहे. आता हे वॉल्टर लिपमन कोण होते? वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिणारे एक लेखक होते. या लेखकांनी आपला एक लेख प्रसिद्ध केला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी या कोल्ड वॉर म्हणजे शीतयुद्ध असा शब्दप्रयोग केलेला आहे. आता या शीतयुद्धाची काही वैशिष्ट्य आहे. युद्ध आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे, पण या ठिकाणी कुठलाही शस्त्रांचा वापर होत नाहीये. मग या शीतयुद्धाची वैशिष्ट्ये काय सांगता येतील बरं? 3 मार्कांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे ही, की शीतयुद्ध म्हणजे प्रत्यक्षपणे युद्धाचा अभाव, कोणीही शस्त्र हातामध्ये घ्यायची नाही, हे पहिलं वैशिष्ट्य. दुसरं आहे तीव्र शस्त्र स्पर्धा. मग हातामध्ये शस्त्र घ्यायचीच नाहीये तरी शस्त्र बनवायची आहेत. मग ही शस्त्र कशासाठी? एकमेकांना किंवा राष्ट्रांमध्ये जो संघर्ष चालतो, आमच्याकडे खूप जास्त प्रमाणामध्ये जेव्हा शस्त्रसाठा आहे हे दुसऱ्या राष्ट्राला कळलं तर तो आपल्याशी थोडासा घाबरून राहील, ह्या हेतूने प्रत्येक देश शस्त्र बनवायला लागली अत्यंत तीव्र पद्धतीने. जेवढा खर्च हा शिक्षणावर होतो, सुधारणांवर होतो, तेवढाच खर्च प्रत्येक देश आपल्या शस्त्रसाठ्यांवर करताना दिसतोय. हे दुसरं वैशिष्ट्य आहे शीतयुद्धाची. शीतयुद्धाचं तिसरं वैशिष्ट्य आहे आक्रमक राजनीती. सामंजस्यता आहे, पण त्याचबरोबर आम्हीही किती महत्त्वाचे आहो, आमचंही म्हणणं किती चांगलं आहे, आक्रमक पद्धतीने प्रत्येक देश हा मांडत असतो. चौथं वैशिष्ट्य आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर अविश्वास. एकमेकांवर ट्रस्ट, विश्वास न ठेवणं हे शीतयुद्धाचं पुढचं चौथं वैशिष्ट्य म्हटलेलं आहे. त्याचबरोबर राजकीय आणि आर्थिक दबाव आणला जातो. जेव्हा आपण देशाचा विचार करतो की देशामध्ये विकसित राष्ट्र आहे, विकसनशील राष्ट्र आहे आणि अविकसित राष्ट्र आहे. जगाच्या पाठीवरची ही अनेक उदाहरणं आहेत किंवा वसाहतवादामध्ये पण आपण अभ्यासलं की ज्या देशांचं साम्राज्य बलाढ्य होतं त्याने इतर देशांना आपल्या पारतंत्र्यामध्ये आणलेलं आहे. थोडासा असाच प्रकार ह्या शीतयुद्धाच्या वैशिष्ट्यामध्ये आपल्याला दिसून येतं की जे विकसित राष्ट्र आहे ते विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांवर दबाव आणत असतात. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे तत्व प्रणालीचा संघर्ष. प्रत्यक्ष शस्त्र न घेता एकमेकांच्या तत्वांनाही कसं मोडीत काढावं याचं एक उत्तम उदाहरण हे शीतयुद्धामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. पुढे शीतयुद्धाची पार्श्वभूमी. या शीतयुद्धाची पार्श्वभूमी कशी सुरू झाली? सगळ्यात पहिलं वैशिष्ट्य आहे किंवा या पार्श्वभूमीमध्ये आपण बघूया, दुसरे महायुद्ध कारणीभूत ठरलेलं आहे शीतयुद्धासाठी. जसं म्हटलं की 1939 मध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं आणि 1945 पर्यंत हे दुसरे महायुद्ध चाललेलं आहे. हे महायुद्ध थांबवण्याचं एकमेव कारण म्हणजे या दुसऱ्या महायुद्धामध्ये अणुबॉम्बचा वापर झालेला होता. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबॉम्ब टाकले आणि लाखो लोक हे मारले गेलेले आहेत. आजही तिथली जनता लुळी पांगळी जन्माला येते. 1945 मध्ये घडलेली घटना 2020 मध्ये सुद्धा त्याचे पडसाद उमटतायत. तर विचार करा, तिसरं महायुद्ध उद्भवलं तर काही शास्त्रज्ञ असं म्हणतात पृथ्वी 7 वेळा नष्ट होऊन पुन्हा जीवित होईल एवढा शस्त्रसाठा जगातील प्रत्येक देशांकडे साठलेला आहे. हे न होऊ देण्यासाठी शीतयुद्ध या संकल्पनेचा उदय झालेला आहे. शीतयुद्धामध्ये काय झालेलं आहे, इंग्लंड आणि फ्रान्स यांचं महत्त्व कमी होत होतं.
त्यांना हे नकोच होतं. मुळात इंग्लंडनी जगाच्या पाठीवरील अनेक देश आपल्या वसाहतीमध्ये समाविष्ट केलेल्या होत्या, आपल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. त्यांना आपलं महत्त्व कमी वाटू लागलं आणि त्यांनी वैचारिक देवाणघेवाण करायला सुरुवात केली. शीतयुद्धामध्ये पूर्व युरोप आणि पश्चिम युरोप अशी विभागणी झालेली आहे. आता ही कोणी केली, कशी केली, आपण पुढच्या एका स्लाइड्समध्ये ते बघणारच आहोत. पण शीतयुद्धामध्ये तत्पूर्वी, शीतयुद्ध उद्भवण्याच्या पूर्वी युरोपाचे 2 गटामध्ये विभागणी झाली होती. म्हणजे युरोपामधले जेवढे देश येतात, हे देश हे पूर्व युरोप आणि पश्चिम युरोपामध्ये विभागले गेलेले होते. पश्चिम युरोप लोकशाहीचा, तर पूर्व युरोप साम्यवादी विचारसरणीचा होता. खरं तर पूर्व युरोप हा सोव्हिएत रशिया यांनी निर्माण केलेला एक गट आहे. तर पश्चिम युरोप हा विशेषतः अमेरिका. एक शेवटचा, जेव्हा आपण शीतयुद्धाचा अभ्यास करू तेव्हा शेवटचं एक सुंदर वाक्य असणार आहे की शीतयुद्धानंतर अमेरिका या बलाढ्य देशाचा जन्म झालेला आहे. बलाढ्य देश कशा प्रकारे असू शकतो हे शीतयुद्धानंतर कळलं. पण आपण इथे पार्श्वभूमी बघतोय, तर शीतयुद्धामुळे पश्चिम युरोप हा अमेरिकेच्या आधिपत्याखाली आला, तर पूर्व युरोप हा सोव्हिएत रशियाच्या आधिपत्याखाली आलेला आहे. म्हणजे त्या विचारसरणीचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे. यालाच, ही जी शीतयुद्धाची पार्श्वभूमी होती, यालाच विन्स्टन चर्चिल यांनी पोलादी पडदा अशी संज्ञा वापरलेली आहे आणि हे सोव्हिएत रशियाचे अध्यक्ष होते. हे जे शीतयुद्ध होतं, तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे 2 गटामध्ये विभागणी झालेली आहे. एक होता पूर्व युरोपचा गट आणि दुसरा होता पश्चिम युरोपचा गट. तो जो सोव्हिएत रशियाचा गट होता, ज्यांनी साम्यवादाचा पुरस्कार केलेला आहे, त्यामध्ये कुठले देश येतात, हे युरोपातले देश आहे, लक्षात घ्या. युरोपातील हे देश जे होते त्यांची 2 गटामध्ये पूर्व आणि पश्चिम युरोपामध्ये विभागणी झालेली आहे. पूर्व युरोपचा जो गट होता तो अमेरिकेकडे आलेला आहे, तर पश्चिम युरोपचा जो गट होता तो सोव्हिएत रशियाकडे आलेला आहे. तर या गटांमध्ये देश बघूयात आपण. पूर्व जर्मनी, बल्गेरिया, पोलंड, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रुमानिया आणि अल्बेनिया हे रशिया गटातले काही देश आहेत. तर अमेरिका गट, ज्यांनी लोकशाहीचा पुरस्कार केलेला आहे, त्यामध्ये नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, स्पेन, ग्रीस आणि ग्रेट ब्रिटन या देशांचा समावेश होतो. महत्त्वाचा मुद्दा आहे, या ठिकाणी थोडंसं लक्ष देणार आहात. हे 2 गट निर्माण झालेले, यापैकी जो रशियाचा गट होता, पुन्हा एकदा सांगते, हे युरोपातले देश आहेत, युरोप खंडातील देश, त्यांची 2 गटामध्ये विभागणी झालेली आहे. रशियाने एक युरोपातला भाग आपल्या आधिपत्याखाली आणला. थोडक्यात त्या विचारसरणीवर ते लोक चालायला लागले. त्यांचा हा गट होता, ते साम्यवादी विचारांचे होते. त्यांनी उत्पादन साधनावर सर्वांची मालकी असावी यावर त्यांनी भर दिलेला आहे. तर जो दुसरा गट होता, अमेरिकेचा गट, हे भांडवलशाही या विचारसरणीवर चालणारे होते. उत्पादन साधनांवर खाजगी मालकी असावी, वैयक्तिक मालकी असावी असं या अमेरिका गटाला वाटायचं आणि सार्वजनिक मालकी असावी असं रशिया गटाला वाटायचं. लक्ष देऊन तुम्ही ऐकणार आहात. शीतयुद्धाची वाटचाल कशी सुरू होती बघूया. अमेरिकेमध्ये मार्शल प्लॅन आखला जात होता आणि साम्यवादापासून रोखण्यासाठी युरोपियन राष्ट्रांना आर्थिक मदत देखील अमेरिकेने सुरू केली. बघा, अमेरिकेचा गट हा भांडवलशाहीला महत्त्व देणारा गट होता. त्यांनी युरोपातील देशांना आर्थिक मदत देऊ केली का? कारण त्यांनी रशियाच्या गटामध्ये जायचं नाही म्हणून. आता रशिया पण गप्प बसणार होती का? अजिबात नाही. या विरोधात रशियाने आशिया व आफ्रिकेतील स्वतंत्र चळवळींना प्रोत्साहन दिले. आता हा 1945, 1935, 1938 हा जो काळ होता, यावेळेस इंग्लंडच्या अनेक वसाहती आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये होत्या. उदाहरणार्थ भारतामध्ये देखील इंग्रजांचं साम्राज्य होतं.
मग रशियाने काय केलेलं आहे यावेळेस, आशिया आणि आफ्रिका खंडातील देश जे स्वातंत्र्यासाठी लढत होते, या चळवळींना तिने पाठिंबा दिला. त्यांना जी काही मदत हवी असेल ती रशिया पुरवत होती. पुढे युरोपात तणाव वाढून शीतयुद्धाला सुरुवात झाली. तणाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे, पण संघर्ष होऊ द्यायचा नव्हता. शस्त्र लोकांच्या हातामध्ये न येऊ देता फक्त वैचारिक मतभेद जे सुरू झालेले आहेत, या वैचारिक मतभेदांनाच शीतयुद्ध असं म्हणतात. पुन्हा एकदा सांगते, जे राष्ट्रांचे गट पडलेले आहेत ते नेहमीच युद्धाच्या तयारीत असायचे. या दोन्हीही राष्ट्रांमध्ये तणाव मात्र प्रत्यक्ष युद्ध नाही, या परिस्थितीला तणाव होता, मात्र प्रत्यक्ष युद्ध न होऊ देणे या परिस्थितीला ढोबळमानाने किंवा अगदी वरवर का असेना आपण म्हणूया शीतयुद्ध. नेहमी तयारीमध्ये पण प्रत्यक्ष युद्ध न होऊ देणे यालाच शीतयुद्ध असे म्हणतात. आता या शीतयुद्धाच्या मध्ये आपल्याला काही संकल्पना आलेल्या आहेत. खरं तर या संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. त्यातली पहिली जी संकल्पना आहे ती आहे बर्लिनची भिंत. 1961 मध्ये बांधण्यात आलेली होती. आता ही बर्लिनची भिंत काय आहे? सगळ्यांना चीनची भिंत माहिती आहे. जगातल्या 7 आश्चर्यांमध्ये चीनची भिंत ही एक आश्चर्य मानलं जातं. तर ही बर्लिन भिंत काय आहे बघूया आपण. बर्लिन या शहरामध्ये, युरोपामधलंच बर्लिन एक देश आहे, तर या शहर आहे, या शहरामध्ये बर्लिन शहरामध्ये एक भिंत बांधलेली आहे 1961 मध्ये. आणि त्यामुळे या भिंतीमुळे पूर्व आणि पश्चिम बर्लिन अशी या शहराची विभागणी झाली. 1 मार्कांसाठी संज्ञा स्पष्ट करा म्हणून आलं तर तुम्हाला येऊ शकतो बर्लिनची भिंत कधी बांधण्यात आली 1961 मध्ये. त्यामुळे बर्लिन शहराची पूर्व आणि पश्चिम बर्लिन अशी विभागणी आपल्याला दिसून येते. पुढे आहे दुसरी संकल्पना आहे क्युबा. तर ही क्युबा काय आहे? 1962 मध्ये क्युबा देशात, क्युबा हे देखील एक देश आहे, क्युबा देशात क्षेपणास्त्र चाचणी सुरू झालेल्या होत्या. क्षेपणास्त्र चाचणी म्हणजे अणुबॉम्ब वगैरे बनवताना ज्या काही चाचणी घेतल्या जातात, जे काही प्रयोग केले जातात, हे प्रयोग या क्युबा देशामध्ये सुरू झालेले होते. यामुळे आता क्षेपणास्त्र बनवताय म्हणजे नक्कीच ते ठेवण्यासाठी, देखाव्यासाठी नसतात, त्यांचा कधी ना कधी वापर होणार ही काळजी या भीतीपोटी अमेरिका आणि रशिया यांच्यामधला तणाव वाढू लागलेला होता. आणि त्यामुळे अमेरिका आणि रशिया दोन्हीही देशांमध्ये एक करार झाला. हॉटलाईनवरून तात्काळ संवाद साधून हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याच्याशी संबंधित ही संकल्पना असल्यामुळे क्युबा देश आपल्याला महत्त्वाचा आहे. क्युबा एक देश आहे, या देशामध्ये क्षेपणास्त्री चाचणी घेतल्यामुळे अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये तणाव वाढला. हा तणाव कमी करण्यासाठी त्यांच्यात करार घडून आलेला आहे. पुढची या शीतयुद्ध अभ्यासताना संकल्पना आहे देतांत. आता हे देतांत काय आहे बघूया आपण. अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेला देतांत असे म्हणतात. व्हेरी IMP. अमेरिका रशिया यांच्यातील ताण तणाव कमी करण्याच्या प्रक्रियेला देतांत असे म्हणतात. 1972 मध्ये अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष होते, जसं आता कोण आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, सगळ्यांना माहिती असतीलच, डोनाल्ड ट्रम्प म्हणून ट्रम्प. तसं 1972 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते रिचर्ड निक्सन. या रिचर्ड निक्सन आणि रशियाचे नेते ब्रेझनेव्ह यांच्यात बोलणी झालेली होती. सामंजस्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी एक बोलणी झालेली आहे. या बोलणीमध्ये त्यांनी असं ठरवलं की आपण क्षेपणास्त्र किती प्रमाणामध्ये बनवायची, त्यांची संख्या ही एक निश्चित करण्यात आलेली होती. संख्येवर मर्यादा घालण्यात आलेल्या होत्या. अमेरिकन अध्यक्षांनी चीनला भेट दिली आणि साम्यवादी चीनी शासनालाही त्यांनी मान्यता दिलेली आहे. अशा घटना ज्या घडत होता त्यालाच देतांत असं म्हणतात. लक्षात ठेवणार आहात.
देतांत अत्यंत महत्त्वाची एक घडामोड आहे. या शीतयुद्धामधली महत्त्वाची अशी ही संकल्पना आहे. पुढे जाऊया आपण. शीतयुद्ध अधिक तीव्र होण्याची कारणे. शीतयुद्ध का अधिक तीव्र पद्धतीने वाढत होतं त्याची महत्त्वाची कारणे आपण बघतोय. यातलं पहिलं कारण आहे दोन विचारांमधील फरक. ऑलरेडी युरोप खंडातील देश हे दोन गटामध्ये विभागलेले होते. ते दोन गट कुठले होते? एक होता भांडवलशाहीचा, तर दुसरा होता साम्यवादी विचारसरणीचा. आणि त्यांच्यामध्ये एकमत होत नव्हतं. दोन विचारांमध्ये टोकाचा फरक होता. त्यामुळे शीतयुद्ध हे वाढत होतं. एकमेकांबद्दल वाटणारी भीती. आता ही भीती कशाबद्दल होती? प्रत्यक्ष शस्त्र जरी उचलले जात नव्हते, पण शस्त्र साठा हा अधिकाधिक प्रत्येक देश मजबूत बळकट करण्याचा प्रयत्न करत होता. आणि प्रत्येकाला असं वाटत होतं की अमेरिकेपेक्षा जर्मनीला वाटायचं आमच्याकडे जास्त असावं, जर्मनीपेक्षा रशियाला वाटायचं आमच्याकडे अधिक असावं. कारण उद्या आपल्या विरुद्ध जर कोणी आवाज उठवला तर आपण तेवढ्याच जोराने प्रतिकार हा करू शकू. ही भीती प्रत्येकाच्या मनामध्ये वाटत होती. अविश्वासाचे वातावरण पसरलेले होते. पहिले आणि दुसरे महायुद्ध हे सगळ्यांनी अनुभवलेलं होतं. त्यावेळेस कोणी कोणावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. ह्या अविश्वासाच्या वातावरणामुळे देखील हे शीतयुद्ध जे आहे हे तीव्र बनत होते. याचबरोबर साम्यवाद विरोधी भांडवलशाही, जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन विचारांमध्ये फरक. साम्यवाद हा सर्वांना समान अधिकार देणारा, तर भांडवलशाही हा खाजगी अर्थव्यवस्थेला बढावा देणारा होता. त्यामुळे दोघांनीही भांडवलशाही ही वैयक्तिक किंवा खाजगी उत्पादनाला जोर देणारी होती. अशा विरोधी हे वातावरण तापत होतं. त्यामुळे शीतयुद्ध देखील अधिक तीव्र होत होतं. याबरोबर गैरसमज दूर करणाऱ्या यंत्रणेचा अभाव. ही तीव्रता, हे विचारांमधला फरक, अविश्वासाचं वातावरण शमवण्यासाठी कोणी प्रयत्न करत नव्हते. त्यामुळे देखील शीतयुद्ध अधिक तीव्र बनत होतं. आणि याचबरोबर एकमेकांना समजून घेण्याच्या वृत्तीचा अभाव. गैरसमज तिसरा व्यक्ती दूर करतो, पण मुळात दोन व्यक्ती देखील एकमेकांना जर समजून घेत असतील तरी देखील आपण तणाव किंवा संघर्ष मिटवू शकतो. पण या गोष्टीचा देखील अभाव दिसून येत होतो. आणि वाढती शस्त्रस्पर्धा, या अशा अनेक कारणांमुळे यावेळेस जे शीतयुद्ध उद्भवलेलं होतं दुसऱ्या महायुद्धानंतर, ते अधिक तीव्रतेने दिवसेंदिवस वाढत होतं. या शीतयुद्धाचे परिणाम काय झाले? असं म्हणतात, एखाद्या व्यक्तीने मारलं तर तो घाव मिटला जातो, पण एखादे शब्द जर बोलले तर ते कधी विसरता येत नाही. शीतयुद्ध हे देखील एक वैचारिक पातळीवरील संघर्ष होता. आणि त्याचे परिणाम हे संपूर्ण जगाला भोगावे लागणारच होते. वित्त आणि जीवितहानी होण्याहीपेक्षा जे नुकसान शीतयुद्धामुळे झालेले आहेत ते आपण बघूया. शीतयुद्धाचे परिणाम. राष्ट्रांमध्ये गैरसमज वाढत गेले. विश्व हे कुटुंब आहे या संकल्पनेपासून प्रत्येक राष्ट्र दुरावत गेलेला होता. निशस्त्रीकरणाकडे दुर्लक्ष. या उलट शीतयुद्धामुळे अधिकाधिक शस्त्र कसे आपले वाढवले जावे, शस्त्र साठाने आपला देश कसा बळकट करत जावा, याकडे प्रत्येक देशाने आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे. मानवाचे भवितव्य धोक्यात आले. रोजगार नव्हतं लोकांना. गरिबी दूर करायची होती, सुधारणा करायच्या होत्या. ह्या गोष्टी खूप लांब गेल्या आणि प्रत्येक देश एक वेगळ्या दिशेने आपला देश हा घडवत होतं. अन्न, वस्त्र, निवारा इत्यादी महत्त्वाच्या प्रश्नांकडे सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे. जग दोन गटामध्ये विभागले गेले होतं. गुप्त राजकीय हालचाली आणि करार जे होते त्यांना अति महत्त्व प्राप्त झालेलं आहे. खूप गुप्त पद्धतीने राजकीय हालचाली चालत होत्या. प्रचंड वित्तीय हानी झालेली होती. विज्ञानाचा संहार, अस्त्र निर्मितीसाठी त्यांचा वापर केलेला आहे. खरं तर विज्ञान हे मानवाला सुख देणारं असावं असं म्हटलं जातं, पण या विज्ञानाच्या जोरावर प्रत्येकजण आपली
शस्त्रसाठा कसा बळकट करेल याकडे सगळ्यांनी लक्ष दिलेले आहे. आणि शीतयुद्धाचा एक जो मोठा परिणाम झालेला आहे तो म्हणजे अमेरिका एक महासत्ता राष्ट्र बनली. शीतयुद्धामुळे अनेक करार अस्तित्वात आलेले आहेत. शीतयुद्धातून अनेक संघटना ह्या पुढे आलेल्या आहेत. तर या शीतयुद्धातून कुठकुठल्या संघटना अस्तित्वात आल्या ते आपण बघणार आहोत. पहिली जी संघटना आहे ती आहे नाटो नावाची. नाटो हे एक शॉर्ट फॉर्म आहे, संक्षिप्त रूप आहे. नाटो करार म्हणूनही ओळखला जातो. नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन असं त्याचं विस्तारित रूप आहे नाटोचं. हा नाटो करार जो आहे पॅरिस या ठिकाणी घडून आलेला आहे. हा 1949 मध्ये घडला. नाटो करारामध्ये कुठकुठले देश सहभागी होते किंवा कुठले कुठले सभासद राष्ट्र होते तर नॉर्वे आहे, फ्रान्स, इटली, डेन्मार्क, ग्रेट ब्रिटन, अमेरिका, नेदरलँड, पोर्तुगाल, तुर्कस्तान, पश्चिम जर्मनी, ग्रीस, बेल्जियम, कॅनडा, आइसलँड आणि लॅक्झेमबर्ग इत्यादी देश ह्या नाटो करारामध्ये समाविष्ट होते किंवा सभासद राष्ट्र म्हणून ओळखले जातात. आता या नाटो करारामधला हा करार घडण्यामागचा हेतू काय होता किंवा नाटो करारामध्ये कुठली कलमे, कुठले उद्दिष्ट साध्य झालेली आहेत ते आपण बघणार आहोत. त्यातलं पहिलं आहे करारातील कोणाही राष्ट्रांवर झालेला हल्ला हा सर्वांवर आक्रमण मानला जाईल. म्हणजे यातली ही सगळी जी राष्ट्र आहे, नॉर्वे असेल, फ्रान्स असेल, इटली असेल, या कुठल्याही राष्ट्रांवर जर आक्रमण झालं तर सर्व राष्ट्रांनी एकत्रित येऊन त्याचा प्रतिकार करायचा असं ह्या करारामध्ये ठरण्यात आलेलं आहे. दुसरा आहे सभासद देश शांतता सुरक्षता टिकवण्यासाठी प्रयत्न करतील. हे सगळे देश जे आहेत ते आपल्या आपल्या देशांमध्ये कशी शांतता आणि सुरक्षितता राहील त्यासाठी सगळेच प्रयत्न करतील आणि परस्परातील प्रश्न विचार विनिमयाने सोडवले जातील. कोणीही शस्त्रांचा किंवा संघर्षाचा, युद्धाचा वापर करायचा नाही असे या करारामध्ये ठरलेलं आहे. आणि नाटोचे महत्त्वाचा निर्णय हा अमेरिका घेत होतं. नाटोमध्ये इतरही सभासद राष्ट्र असले तरी त्यातले जे महत्त्वाचे निर्णय आहे ते अमेरिकेने घेतलेले आपल्याला दिसून येतात. याचबरोबर पुढचा जो एक करार झालेला आहे तो आहे अँझूस करार म्हणून ओळखला जातो. अँझूस जेव्हा आपण इंग्रजी नाव बघतोय तर सभासद राष्ट्रांच्या आद्य अक्षरांचा उपयोग करून या कराराला नाव देण्यात आलेलं आहे. हा करार 1 सप्टेंबर 1951 मध्ये झालेला आहे. यातले सभासद राष्ट्र होते ऑस्ट्रेलिया फ्रॉम ए, न्यूझीलंड फ्रॉम NZ, अमेरिका फ्रॉम US, ANZUS असा या अँझूस नावाचा करार हा 1 सप्टेंबर 1951 मध्ये झाला. या कराराचे कलमे बघूयात आपण. पॅसिफिक महासागरातील राष्ट्रांनी स्वसंरक्षणार्थ हा करार केलेला होता. पॅसिफिक महासागराच्या हद्दीमध्ये जेवढेही राष्ट्र येतात त्यांनी आपल्या स्वरक्षणासाठी हा करार केलेला आहे. यालाच पॅसिफिक त्रिपक्षीय करार म्हणूनही हा ओळखला जातो. बघा, अँझूस नावाचा करार पॅसिफिक त्रिपक्षीय करार म्हणूनही ओळखला जातो. प्रश्न येऊ शकतो, अँझूसला दुसरे नाव कोणते? तर पॅसिफिक त्रिपक्षीय संरक्षण करार. आता यामध्ये साम्यवादी चीनपासून पॅसिफिक सागरातील राष्ट्रांना संरक्षण मिळावे हा महत्त्वाचा हेतू होता. साम्यवादी चीनपासून पॅसिफिक सागरातील जे राष्ट्र होते त्यांना संरक्षण मिळावं असा यासाठी हा खरा तर करार केला गेलेला आहे. आणि इंग्लंड व फ्रान्सचे महत्त्व वाढू द्यायचे नाही. जे महत्त्व दुसऱ्या महायुद्धामुळे वाढलेले होते ते वाढू न देणं यासाठी देखील हा करार घडलेला आहे. इथेच आपण थांबूया.